सत्यातील सहभागी असलेल्या सदाभाऊ खोत यांनी काल सांगोल्यामध्ये एका मोर्चात सहभाग नोंदवला। खरं तर हा मोर्चा गोरक्षकांच्या विरोधात काढण्यात आलेला होता। गोरक्षकांकडून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गायी नेल्या जातात त्या गायी नेताना त्यांच्याकडून खंडणी घेतली जात असल्याचा आरोप जो आहे तो सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे। खरं तर हे सर्व आरोप करत असताना त्यांनी गोरक्षक नव्हे तर गोभक्षक आहेत असा देखील एक जोरदार आरोप जो आहे तो या संपूर्ण गोरक्षकांच्या या संस्थांवरती केल्याचं पाहायला मिळालं। खरं तर राज्य सरकारने म्हणजेच 2014 ते 19 मधल्या देवेंद्र फडणवीस सरकारनेच या ठिकाणी गो हत्या बंदी कायदा जो आहे तो राज्यामध्ये लागू केलेला होता आणि त्याच सरकारमध्ये सदाभाऊ खोत हे खरं तर कृषी राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत। मात्र असं असताना आता सदाभाऊ खोत यांनी या गोरक्षकांच्या विरोधात एक कणखर आणि ठोस अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। काल सांगोल्यामध्ये झालेल्या या गोरक्षकांच्या विरोधातल्या मोर्चामध्ये त्यांनी अनेक तडाखेबाज आरोप जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळालं। त्यांच्या मते गोरक्षक हे रात्री वेगवेगळ्या ज्या काही प्रवासी घेऊन जात असतात म्हणजे बैलांचे असेल त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या जनावरं ज्या आहेत जी गोवंशमध्ये येत नाहीत त्यामध्ये विशेषतः जर्सी गाई असेल, म्हैस असेल, रेडा असेल तर या जनावरांची ज्यावेळेस प्रवास घेऊन जात असतात शेतकरी तर ते देखील अडवून हे गोरक्षक जे आहेत ते या ठिकाणी तलवार सुरी लावून या ठिकाणी लाखो रुपये खंडणी किंवा लाखो रुपये डाका जो आहे तो टाकतात आणि या शेतकऱ्यांना या ठिकाणी वेठीस धरतात असा गंभीर आरोप देखील केलेला आहे। एवढ्यावरच सदाभाऊ खोत थांबले नाही तर त्यांनी या गोरक्षकांसोबतच पोलीस देखील त्यामध्ये सामील असतात असा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच गोरक्षक जे आहेत ते खवळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सदाभाऊ खोत यांच्या मते राज्यामध्ये 2,85,000 जे पशुधन आहे ते कार्यरत आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे। मात्र ते असं म्हणतायत की राज्यातील ज्या गोशाळा आहेत त्यामध्ये केवळ 2 लाख गोवंश आहेत। त्यामुळे जे जनावरं आम्ही पाळतो त्याच्या 10% जनावरं जे आहेत ते या गोशाळांमध्ये आहेत। त्यामुळे गोरक्षकांनी आम्हाला असा शहाणपणा शिकवू नये असं देखील तो उपरोधिक टोला गोरक्षकांना लगावतात। त्यामुळे एकंदरीतच गोरक्षकांच्या या चळवळीला आता सदाभाऊ खोत यांनी नांगर लावलाय का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। खरं तर सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य देखील केलेलं आहे की मी या विरोधात भूमिका घेतल्यानंतर काही गोरक्षक मला फोन करून धमक्या देत आहेत। मात्र मी देखील शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि मी सोबत नांगूर आणलेला आहे। त्यामुळे जर का कोणी माझ्या आडवं याल तर मी या नांगराचा फाळ जो आहे तो देखील तुम्हाला लावू अशा आक्षेपार्ह विधान देखील त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच राज्यातील गोरक्षक चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत। सोलापुरातील देखील गोरक्षकांनी सदाभाऊ खोत यांना सोलापुरात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे। जर का ते सोलापुरात आले तर मात्र त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सदाभाऊ खोत यांनी खरं तर अनेक प्रॅक्टिकल ग्राउंड्सवरती जे आहेत ते आपले दावे जे आहेत ते समोर मांडलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने सदाभाऊ खोत असं म्हणता आहेत की जे गोवंश आहेत त्यामध्ये जे जर्सी गाई असेल, म्हैस, रेडा आणि तत्सम जे काही देशी जे खिलार आणि गाई यांच्या व्यतिरिक्त जे कुठला वंश आहे किंवा जे काही गाई आहेत, बैल आहेत तर ते वगळून हा कायदा आहे। त्यामुळे या ठिकाणी या गोरक्षकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये। खरं तर जर्सी गाय असेल ही प्रामुख्याने तिला जर का रेडा झाला किंवा तिला जर का पुरुष जातीचं पिल्लू झालं तर ते सांभाळण्यामुळे किंवा ते सांभाळताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि त्यामुळेच आम्ही ते बाजारात विक्रीला नेतो। मात्र असं असलं तरी या गोरक्षक ज्या आहेत या संपूर्ण राज्यातील आठवडी बाजारांवरती लक्ष ठेवून असतात, रातोरात ते थांबतात आणि गोरक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी ते वाहन ज्यावेळेस आम्ही आमची जनावरं विकून घेऊन जात असतो किंवा विकण्यासाठी आणत असतो त्यावेळेस हे पाळत ठेवून या गाड्या अडवतात, पोलिसांना त्यामध्ये सामील करतात आणि 2-2, 3-3 लाखांची खंडणी देखील वसूल करत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे। खरं तर त्यांच्या या मागण्यांमुळे गोरक्षक देखील चांगलेच संतापलेले आहेत। त्यांनी देखील अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार झाला तर सदाभाऊ खोत यांनी आम्हाला दाखवून द्यावं असं आव्हान जे आहे, प्रति आव्हान जे आहे ते गोरक्षकांनी दिलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच सदाभाऊ खोत यांनी घेतलेली ही भूमिका नक्की सदाभाऊ खोत यांची आहे की आणखी कोणाची? कारण
काही दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील सहभाग नोंदवलेला होता। गोपालक त्याचबरोबर समाज सुधारक आणि इथले तत्सम जो काही कसाई समाज आहे तो या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता। त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याला पाठिंबा दिला। त्यानंतर मात्र आता सदाभाऊ खोत यांनी आपल्या रयत क्रांती संघटनेचा पाठिंबा जो आहे तो या गोपालकांना दिलेला आहे। ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर ते म्हणतात की तुमचे जर का गोरक्षक असतील तर आमचे गोपालक सेना आम्ही राज्यभर उभी करू आणि जो कोणी आम्हाला अडवा येईल त्यांना आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ, असं देखील सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच हा गोहत्या बंदी कायदा आता पुन्हा एकदा सत्तेतल्याच लोकांना खुपतोय का किंवा या कायद्याचा दुरुपयोग होतो का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतं। त्यामुळे मुख्यमंत्री असतील किंवा राज्य शासन असेल याबाबत नक्की काय ध्येय धोरण ठरवत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।